संजय शिरसाट यांनी पदाचा गैरवापर करून 30 कोटीची जमीन 1 कोटी 10 लाखाला घेतली। मुलाच्या नावे गरिबांची जमीन बळकावल्याचा इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप। इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांमुळे शिरसाट समर्थक आक्रमक, तर जलील यांच्या घरावर शेणफेक करण्याची धमकी देणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अर्थ खात्यानं जीआर काढूनही निधी मात्र मिळाला नाही। निधी वाटपाच्या वादावरून संजय शिरसाट यांचा दावा, तर निधी वाटपावरून अजितदादांशी कुठलाही वाद नसल्याचं शिरसाट यांचं स्पष्टीकरण। शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, आता फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार असं म्हणत दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा। तर ठाण्यातही शिवसेनेकडून बॅनरबाजी। पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होणार, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। नारायण राणेंच्या नितेश राणे यांना कानपिचक्या, मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो असं म्हणत थेट नितेश राणेंना सुनावलं। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, मनोज जरांगेंसह रविकांत तुपकर आणि महादेव जानकर यांनी घेतली कडूंची भेट, आंदोलनावर अद्यापही तोडगा नाही। मुंबई हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू, त्रिसदस्यीय पूर्ण खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात। आज सुनावणीचं वेळापत्रक ठरवलं जाणार। निवृत्त शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, निवृत्त कर्मचाऱ्यांची करार पद्धतीनं भरती 65 वर्षांपर्यंत करता येणार काम, तर रिक्त पदांचा ताण कमी करण्यासाठी मोठा निर्णय। निलेश चव्हाणला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी, वारजे पोलिसातील गुन्ह्याप्रकरणी सुनावली पोलीस कोठडी, तर शशांक हगवणेलाही 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी, शस्त्र परवान्याप्रकरणी खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप। मालवण राजकोटमध्ये भव्य दिव्य शिवसृष्टी उभारणार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी केली होती मागणी, अजित पवारांची बैठकीत त्याला मंजुरी।